असे शिक्षण सम्राज्ञी ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला असे राजमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जनप्रतिष्ठान या प्रतिष्ठानतर्फे हे कार्यक्रम आयोजित केले। या ठिकाणी बालाजी अण्णा रोयलॉर मित्रमंडळ परिवार व जनप्रतिष्ठानतर्फे हे कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याबद्दल मी स्वतःशः त्यांचा आभारी आहे। आज इथं कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी श्री देवणीकर साहेब, आमच्या पोलीस स्टेशनचे आमचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय पोलीस निरीक्षक मुंडे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले अकुलार सर आणि आमच्या ज्यांचं म्हणजे आमचे गुरुवारी आहेत आदरणीय चमकोडे सर, आदरणीय शेरीकर सर, तसेच इथं उपस्थित असलेले सर्व रिटायर सेवानिवृत्त शिक्षक वृंद आणि बरेचसे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी सेवानिवृत्त झालेला आहे, वरिष्ठ सन्माननीय नागरिक आहेत आणि आमचे आनंदनगर, भायगाव रोड, साईनगर परिसरातले समस्त नागरिक इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आलात। मी सर्वांचा आभारी आहे। खरं तर आज खूप चांगला दिवस आहे आणि दूध शर्करा योग म्हणून चालेल, कारण एकीकडे राजमाता राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचं जन्मदिवस आहे आणि तसंच आम्हाला जे काही आमच्या क्षेत्रामध्ये प्रमोशन झाले त्याबद्दल आमचं सत्काराचा कार्यक्रम घडून आणलं, त्याच्यामुळं हा दिवस विशेष संस्मरणीय राहणार आहे। आणि विशेष म्हणजे रोयलॉर साहेब यांनी मला अगोदरही फोन केलं होतं, सर तुमचा असा एक कार्यक्रम घ्यावा असा आमचा विचार आहे, हे करावं म्हणून, आणि त्यांनी शहरामध्ये सुद्धा आमचे सर्वांचे बॅनर्स वगैरे लावले। रोयलॉर मित्रमंडळ यांनी खूप सहकार्य केलं आणि खरं तर सांगायचं झालं तर म्हणजे आज जे काही यशस्वी महिला आहेत त्या सर्व यशस्वी महिलांचे म्हणजे ज्यांचं सर्वांचं श्रेय जर जाते ते राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनाच जाते। आज विविध क्षेत्रामध्ये महिला प्रावीण्यपूर्ण उत्तीर्ण आहेत, जसे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आहेत, कल्पना चावला आहेत, शास्त्रज्ञ म्हणून आहेत, आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये पहिली महिला IPS किरण बेदी यांनी सुद्धा पहिली महिला म्हणून जे मान मिळवलेला आहे। तसेच प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती म्हणून आपल्या देशाचं नेतृत्व सर्वोच्च पदावर नेतृत्व केलेलं आहे। असे राष्ट्रमाता गान सम्राज्ञी लता मंगेशकर, अजून विविध क्षेत्रामध्ये असे आहेत, म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत बरेचसे महिला। एक वेळ होती एक म्हणजे त्या पिरियडमध्ये खरं तर महिला सहसा बाहेर निघत नव्हत्या आणि आलं तर त्यांना एक म्हणजे ह्या पद्धतीने एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवलेलं होतं, त्याच पद्धतीने राहायचं। शिक्षण महिलांचं शिक्षण हे तर फार लांबची गोष्ट होती आणि त्या ठिकाणी शिक्षणाविषयी कोणी चर्चा करणं सुद्धा म्हणजे पाप मानलं जायचं, इतकं खट्टर वेळ होती त्यावेळेस। त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी अतिशय म्हणजे धडाडीने आणि खूप कष्ट करून देशाची पहिली स्त्री शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळालेला आहे। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी सुद्धा त्यांना हिरिरीने साथ दिलं आणि समाजामध्ये अनेक त्यांना म्हणजे वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं, पण तरी पण त्यांनी स्वतःने म्हणजे कसल्याही प्रकारचं वाईट प्रसंगाला तोंड दिलं तरी स्वतःचा आत्मविश्वास न डगमगता आपल्याला या स्त्रियांचा उद्धार करायचा आहे या उद्देशाने त्यांनी अतिशय हालाकीच्या परिस्थितीत सुद्धा म्हणजे समाजाचा रोष ओढून समाजाने अक्षरशः त्यांना वाळीत टाकायचं काम केलेलं आहे। तरी सुद्धा त्यांनी त्या गोष्टीचं तमा न बाळगता स्त्रियांसाठी खूप शिक्षणाचं चांगलं मोलाचं कार्य घडवलंय। एक त्या पिढीमध्ये खरं तर आज त्यांना आपण एवढं सन्मानपूर्वक त्यांचा सत्कार करतो, त्यांना आठवण करतो, पण त्यावेळी त्यांना अक्षरशः वाळीत टाकलं होतं, तरी पण त्यांनी इतकं चांगलं म्हणजे हे करून चांगलं कार्य केल्यामुळं आज स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला आहे। अशा मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो आणि ह्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून आमचं सर्वांचं तिघांचाही सत्कार केलं आणि इथं उपस्थित महिला भगिनी आहेत त्यांचं सुद्धा मी आभारी आहे। त्यांनी सुद्धा हिरिरीने इथं भाग घेऊन आम्हाला म्हणजे यथोचित सत्कार करून आम्हालाही छान वाटलं। सर्वांचा मी आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांना नवीन वर्षाची सुद्धा शुभेच्छा देतो। जय हिंद, धन्यवाद।